नंबरची जी स्टाईल आहे ती अतिशय भारी आणि थोडीशी युनिक सुद्धा आहे. तुम्ही तुमचा शरारा एखाद्या जॅकेटसोबत स्टाईल करून पहा. एवढा भारी आणि एवढा मस्त दिसतो. तुम्ही याला खूप वेळेस ट्राय करू शकताय, रिस्टाईल करू शकताय. कोणताही सण असेल, उत्सव असेल, एखादा समारंभ असेल, कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, काहीही असला तरी याच्यापासून एक इंडो वेस्टर्न सुद्धा लुक तयार करता येतो, एथनिक लुक तयार करता येतो आणि एक ट्रॅडिशनल लुक सुद्धा रिक्रिएट करता येतो. इट डिपेंड्स ऑन विच टाईप ऑफ जॅकेट यू आर वेअरिंग विथ दॅट शरारा. आता जर तुम्ही बघितलं असेल तर साडीचे किंवा वेगवेगळ्या प्रिंटेड कापडाचे किंवा वेगवेगळे डिझाईन असलेल्या कापडाचे जॅकेट्स शिवून घेतले जातात. कस्टमाइज्ड जॅकेट असतात ते, म्हणजे तुम्ही तुमच्या मापाने, तुमच्या हिशोबाने कसं पाहिजे तसं टेलरला सांगायचं आणि त्याच्याकडून शिवून घ्यायचं. तर अशा एखाद्या मटेरियलचं जॅकेट तुम्ही शिवून घेऊ शकताय. हे जॅकेट किंवा एक फॉर्मल ब्लेझर तुम्ही शिवून घेऊ शकताय. जॅकेट म्हणण्यापेक्षा फॉर्मल ब्लेझर हा बरोबर शब्द आहे, कारण हे ब्लेझर तुम्ही ऑफिसला सुद्धा घालू शकताय आणि तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला सुद्धा स्टाईल करू शकताय. म्हणून अशा फॅब्रिकचं जर एखादं ब्लेझर तुम्ही शिवून घेतला ना, खूप भारी दिसतं आणि याला सुद्धा खूप पद्धतीने स्टाईल करता येतं. मग अशा प्रकारचे जॅकेट्स तुम्ही शरारावरती सुद्धा घालू शकताय. आणि जे लॉंग जॅकेट्स असतात, जे पूर्ण आपल्या पायाच्या घोट्यापर्यंत असतात, तर इतके लांब जॅकेटसुद्धा शरारावरती ट्राय करता येतात. मी इथं सोबत तुम्हाला फोटो दाखवते, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की मला ॲक्च्युली काय म्हणायचं आहे ते. तर अशा पद्धतीचे जॅकेट्स शरारावरती खूप भारी दिसतात. याच्यावरती फक्त ज्वेलरी कमी ठेवायची. हे जॅकेट्स ऑलरेडी तुमच्या खांद्यावरती एक बल्क ॲड करतायत, म्हणून बघणारा माणूस साहजिकच तुमच्या चेहऱ्याकडे त्याचं लक्ष आपोआप जाणार आहे, तुमच्या खांद्यांच्याकडे लक्ष आपोआप जाणार आहे. म्हणून अशा पद्धतीच्या जॅकेट्सवरती हेवी चोकर किंवा एक गळ्यातलं न घालता तुम्ही हेवी इयरिंग्स घालू शकताय. खूप जास्त भारी दिसतात. हेवी इयरिंग्समुळे काय होतं, आपला चेहरा आणखी थोडा अट्रॅक्टिव्ह दिसतो. लोकांची नजर डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती पडते. म्हणून तुम्ही जास्त करून याच्यावरती एक हेवी इयरिंग्स किंवा एखादी बिंदी, मांग टीका तुम्ही घालू शकताय. पण माझ्या मते खूप जास्त हेवी चोकर याच्यावरती घालणं पूर्णपणे टाळा, नाहीतर ते खूपच जास्त नटल्यासारखं दिसतंय आणि ते नाही चांगलं दिसत. अशा पद्धतीने तुम्ही खूप मस्त लुक तयार करू शकताय. म्हणूनच एक जॅकेट तुम्ही शरारासोबत तुमच्याकडे असेल तर ट्राय करू शकताय. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. तुम्ही जर या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक प्लीज करा यार, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी एक अप्रिसिएशन आहे, माझ्यासाठी एक शाबासकीची थाप आहे. म्हणून लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सबस्क्राईब करताना जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायचं, कारण तेव्हाच तुम्हाला कळेल की मी आठवड्यात एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. आता जास्तीची लांबड मी या व्हिडिओत अजिबात लावणार नाही आहे, कारण सण समारंभ सगळे जवळ आलेत, खूप काम आहेत. रक्षाबंधन जवळ आले, भावाकडे अजून कपड्यांची लिस्ट वगैरे सगळं द्यायचं आहे, खूप काम आहेत. म्हणून व्हिडिओ पटकन सुरू करून पटकन संपवायचा आहे. सो विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. जर तुम्हाला एखाद्या पारंपरिक कार्यक्रमाला किंवा एखाद्या पार्टीला वगैरे एक युनिक लुक तयार करायचा असेल तर तुम्ही तुमचा शरारा एखाद्या टँक टॉपसोबत ट्राय करून बघा. आता टँक टॉप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, प्रत्येक टॉपमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. मी बोलते अशा टँक टॉपबद्दल. तुम्ही इथं बघू शकता, ज्याला फक्त एकच स्ट्रॅप असते. यामध्ये तुम्ही बस्टियर टॉप ट्राय करू शकताय, हेवी ब्रालेट्स येतात ते ट्राय करू शकताय, कॉर्डसेट्स मिळतात ते ट्राय करू शकताय. ते तर खूप जास्त भारी दिसतात. त्याची छान सेक्सी नेकलाईन असते, स्वीटहार्ट नेकलाईन असते, खूप भारी दिसतात. तर तुम्ही यामध्ये पर्टिक्युलरली ऑल्टरनेक ट्राय करू शकताय, स्वीटहार्ट ट्राय करू शकताय, बोटनेक ट्राय करू शकताय. खूप जास्त भारी दिसतात. तर अशा एखाद्या टँक टॉपसोबत तुम्ही तुमचा शरारा पेअर करू शकताय. अतिशय भारी, खूप सेक्सी लुक येतो आणि परफेक्ट फॉर एनी ओकेजन. तुम्हाला जेव्हा कळत नाही की यार काय घालायचं, या कार्यक्रमासाठी काय परफेक्ट जाईल, तर शरारा प्लस टँक टॉपचं कॉम्बिनेशन कधीच चुकणार नाही आणि ते बेकार सुद्धा दिसत नाही. तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा करायची आवड असेल तर तुम्ही या लुकला ट्राय करू शकताय. आणि याच्यावरती हेवी चोकर घातलात तरी चालेल, कारण
जे टँक टॉपमध्ये काय होणार आहे, तुमचा गळा खूप जास्त मोकळा दिसतो. तर याच्यावरती एक छान सिम्पल बन, त्याच्यासोबत एक मस्त हेवी चोकर, परफेक्ट कॉम्बिनेशन दिसतं याचं. पण चोकर जर हेवी असेल तर प्लीज हेवी इयरिंग्ज अजिबात घालू नका. एक काहीतरी हेवी असलं की दुसरं सिम्पल ठेवायचं. आता आपला टॉप खूप जास्त हेवी असेल तर त्याच्यामध्ये परत आणि हेवी चोकर घालायची काहीसुद्धा गरज भासत नाही. तेव्हा तुम्ही एक सिम्पल चोकर घालू शकताय, एक डायमंडचा नेकलेस घालू शकताय किंवा एक मोत्याचा नेकपीस घातला तरी चालेल, पण थोडासा सिम्पल. जर तुमचा टँक टॉप खूप जास्त हेवी असेल, त्याच्यावरती खूप हेवी एम्ब्रॉयडरी केल्या, खूप हेवी प्रिंट्स आहेत किंवा सिक्विन वर्क खूप जास्त केलेलं आहे, तर अशा पद्धतीच्या टँक टॉपसोबत खूप गळा भरून दागिनं अजिबात घालायचं नाही. आपलं लग्न नाही आहे तिथं, आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला जातोय. तुमचा जरी कार्यक्रम असला तरी असं अजिबात करू नका, चांगलं नाही दिसत ते. हा एक टॉप कम्फर्टला अनुसरून परफेक्ट आहे, म्हणून तुम्ही शरारा आणि टँक टॉपचं कॉम्बिनेशन एकदा तरी नक्की ट्राय कराच. नेक्स्ट जी स्टाईल आहे ती माझ्यासारख्या कुर्ती लवर्ससाठी आहे. तुम्हाला जर कुर्ती घालायला खूप जास्त आवडत असेल, तुम्हाला एक सिम्पल लुक पाहिजे पण त्यात सुद्धा तुम्हाला एलिगंट आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, तर तुम्ही तुमचा शरारा एखाद्या चिकनकारी कुर्तीसोबत ट्राय करून बघा. एवढे तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत, तुम्ही नक्की माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये येऊन मला सांगाल. खरोखर सांगते, चिकनकारी कुर्ती जी आहे त्याला स्टाईल करायला लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्हाला एवढ्या पद्धतीने त्याला स्टाईल करता येते, आई ग, शेवट. म्हणून एक चिकनकारी कुर्ती तुम्ही आरामात कोणत्याही शरारासोबत, हेवी असू दे, लाईट असू दे, कसलाही शरारा असू दे तुमचा, त्याच्यासोबत आरामात ट्राय करू शकताय. मग त्यातल्या त्यात तुम्ही तुमच्या शराराचं जे अगेन कलर आहे त्याच्यासोबत जाईल असाच कलर निवडा. व्हाईट कलरची चिकनकारी कुर्ती तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. असेल तुमच्याकडे एकदा ट्राय करून बघा. त्यातल्या त्यात जर स्लीवलेस कुर्ती असेल तर आई ग, एवढा भारी लुक तयार होतो ना याचा, तुम्ही फक्त एकदा घालून बघा यार. आणि चिकनकारी कुर्तीचा कलर थोडासा पेस्टल ग्रीनिश किंवा ब्लू व्हाईट याकडे, कूल टोनकडे असेल तर त्याच्यावरती सिल्वर ज्वेलरी ट्राय करा, खूप भारी दिसते. आणि जर तो थोडासा वॉर्म टोनकडे जाणारा तुमचा जर कुर्तीचा कलर असेल तर तुम्ही त्याच्यावरती गोल्डन किंवा पर्ल किंवा एखादा डायमंड जरा जास्तच झालं माहिती आहे, आपण अंबानीची पोरं नाही आहे, ठीक आहे यार, खड्यांचं दागिनं घालू शकताय ना, ते घालायचं आणि विषय संपवायचा. ओके, तर कूल टोनचे दागिने निवडताना एकतर तुम्ही ब्लॅक ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्वर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालू शकताय. जर पर्ल म्हणजे मोत्याचे दागिने घालायचे असतील तर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा मोती मिळतो, तशा रंगाच्या दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं, कारण ते कूल टोनचे असतात. ह्याच्यासोबत तुम्ही हिल्स घालू शकताय किंवा फ्लॅट्स घालू शकताय, जुती घालू शकताय, खूप जास्त भारी दिसतात, अतिशय कम्फर्टेबल लुक आहे. एक सिम्पल सोबर पण त्यातल्या त्यात एक क्लासी आणि एक खूप जास्त अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला रिक्रिएट करता येतो. म्हणूनच एक चिकनकारी कुर्ती तुमच्याकडे असायलाच पाहिजे, आणि ती जर असेल तर तुम्ही शरारासोबत फक्त एकदा घालून बघा. आता सध्या शॉर्ट कुर्ती किती ट्रेंडमध्ये आहेत. शॉर्ट कुर्ती प्रत्येक गोष्टीवरती घालता येते, जीन्सवरती घालता येते, त्या स्कर्टसोबत घालता येते, त्यानंतर शॉर्टसोबत सुद्धा याचं स्टायलिंग झालेलं आहे करून. पण तुम्ही शॉर्ट कुर्ती एका शरारासोबत सुद्धा घालू शकताय. शरारावरती जे टॉप असतात त्याला ते एका दृष्टीनं बघायला गेलं तर एक शॉर्ट कुर्ती सारखेच असतात, पण तोच टॉप याच्यावरती नेहमी घालायला पाहिजे असं अजिबात नाही. तुमच्याकडे जर शॉर्ट कुर्तीज खूप साऱ्या असतील तर तुम्ही प्लीज याच्यावरती ट्राय करू शकता. शॉर्ट कुर्तीमध्ये सुद्धा एक राऊंड कुर्ती मिळते, एक स्ट्रेट फिट किंवा काय म्हणू आपण स्ट्रेट कट कुर्ती मिळते, जी फक्त तुमच्या कमरेच्या थोडंफार खाली, जी आपण लोअर वेस्टलाईन म्हणतो, तिथे येऊन संपतात. तर अशा पद्धतीची कुर्ती सुद्धा तुम्ही शरारासोबत ट्राय करू शकताय, खूप जास्त भारी दिसते. आणि कसं आहे, प्रत्येक वेळेला छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात असं अजिबात नाही आहे. घरगुती असलेल्या आमच्याकडे असलेल्या गोष्टींपासून आपण वेगवेगळे स्टाईल करू शकतोय, खूप युनिक लुक रिक्रिएट करू शकतोय. फक्त थोडासा बुद्धीला ताण द्यायची गरज आहे, आपल्याला गोष्टी सुचतात. नेक्स्ट स्टाईल जी आहे ती अगेन एक इंडो वेस्टर्न स्टाईल आहे आणि मुलींच्यासाठी परफेक्ट आहे. खूप जास्त तुमचं वय असेल तर तुम्हाला हे कदाचित सूट नाही करणार. मी ऑलरेडी मागे पण खूप स्टाईल सांगितल्यात, पुढेही अजून सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही एक करू शकताय. पण ही खास जी स्टाईल आहे ती
टीनेजर असाल तुम्ही किंवा तुमचं वय 30-35 पर्यंत आहे, आरामात तुम्ही ट्राय करू शकताय. आणि वयाची काय असं खास करून अट नाही आहे, पण कम्फर्ट झोन जो आहे तो या लोकांना थोडा जास्त वाटेल म्हणून मी वय सांगितलं. अदरवाईज स्टाईल करायला वय बघायची काही गरज नाही आहे, कोणीही काही करू शकतं, पण तुम्हाला त्यामध्ये कम्फर्टेबल वाटायला पाहिजे. हा एक मेन मुद्दा आहे. तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल, आरामात ट्राय करू शकताय. स्टाईल युअर शरारा विथ युअर ब्लाऊज. मी ऑलरेडी एक ब्लाऊज 7 पद्धतीने कसं स्टाईल करायचं या व्हिडिओमध्ये मी ही स्टाईल तुम्हाला दाखवलेली होती आणि ती खूप म्हणजे खूप भारी आणि सेक्सी दिसते. तुमचे जे बॉडीचे कर्व्ज आहेत, आई ग, एवढे जास्त फ्लॉन्ट होतात. फक्त एकदा तुम्ही ट्राय करून बघा. यामध्ये यासाठी तुम्ही कोणतंही ब्लाऊज निवडू शकता, पण एकच अट आहे, ब्लाऊज खूप जास्त हेवी आणि कसंही डिझाईन केलेलं अजिबात नसावं. गावातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं जे फॅशनेबल ब्लाऊज नावाची त्यांची जी कन्सेप्ट आहे मला चांगली माहीत आहे. तुम्ही खूप जास्त मागे नाड्या लावायच्या, त्यानंतर वेगवेगळी लेस लावायची, त्याला घुंगरू लावायचं, लटकन लावायचं, तर अशा पद्धतीचे ब्लाऊज याच्यावरती चांगले नाही दिसत. एक प्लेन ब्लाऊज ज्याच्या बॅकवरती खूप जास्त असं म्हणजे काहीही एम्ब्रॉयडरी किंवा काही डिझाईन केलेली नसावी, थोडंसं प्लेन असावं ते ब्लाऊज. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे त्या ब्लाऊजला मागे बकल्स, हुक्स किंवा बटन्स जे काय आहे ते मागे पाहिजे, पुढं नसावं ते, नाहीतर तो लुक अजिबात चांगला दिसणार नाही. यासाठी एक अट आहे, ती म्हणजे मागे त्याचे बकल्स पाहिजेत. तर अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याला शरारासोबत ॲज अ क्रॉप टॉप म्हणून ट्राय करू शकता. खूप म्हणजे खूप जास्त भारी दिसतं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती दुपट्टा घेऊ शकता, नसेल तर फक्त तुम्ही कम्फर्टेबल असाल तर एक ब्लाऊज प्लस शरारा तुम्ही ट्राय करू शकताय. मी खरोखर सांगते, हा लुक खूप जास्त युनिक दिसतो. तुम्ही जेव्हा हे ट्राय कराल ना 4 चौघांच्यात, खरोखर सांगते मी, तुम्ही खूप जास्त उठून दिसाल. कारण नवीन जेव्हा आपण काहीतरी करतो, प्लस ज्यावेळी आपल्याला त्यामध्ये खूप कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं ना, तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे तो आणखी थोडा जास्त उठावदार दिसतो. म्हणून ही स्टाईल अतिशय भारी आहे. आणि आपल्याकडे भरमसाठ ब्लाऊज पडलेले असतात यार, कपाटात किती ठेवायचे ते, कधी ना कधी तर त्याला बाहेर काढून घालायचं. आणि असं अजिबात नाही आहे की ब्लाऊज फक्त साडीवरती चांगलं दिसतं. शेवटी आपल्यावरती डिपेंड आहे की आपण त्याला कसं स्टाईल करत आहोत. मी तुम्हाला थोडे ऑप्शन्स, थोडे आयडियाज देत आहे. तुम्हाला यापैकी कोणतं कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही ट्राय करू शकता. असं मी अजिबात म्हणत नाही की सगळ्याच्या सगळ्या तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे, नाही तर बघा, अजिबात नाही. यापैकी एखादी जी तुम्हाला जास्त आवडेल, तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल, कॉन्फिडंट असाल, ती तुम्ही ट्राय करू शकता. रेखा, माधुरी दीक्षित यांच्या जर मूवीज बघितल्या, जुन्या म्हणते मी, त्यानंतर आता जे रिसेंटचे सिरीज वगैरे येत आहेत, हिरामंडी वगैरे, आपल्याला त्या मूवीजची, ॲक्ट्रेसची, त्या सिरीजशी काही लेणं देणं नाही आहे, पण त्यातल्या लोकांनी थोड्याफार गाण्यामध्ये किंवा सिरियल्समध्ये जे आउटफिट स्टाईल केलेत, तुम्ही जर बघितलं असेल, त्यांनी शरारासोबत एक छान अनारकली स्टाईल केलेली आहे. म्हणजे किती ट्रॅडिशनल लुक आहे हा, काहीतरी नवीन केलंय असं अजिबात नाही आहे. 2010, 11, 12 त्यावेळेला अनारकलीचा एक वेगळाच ट्रेंड होता. सगळ्यांचे ड्रेस अनारकली होते तेव्हा. पण आत्ता ती स्टाईल थोडीशी कमी झालेली आहे. पण तीच अनारकली आता नॉर्मल पॅन्टसोबत, त्या सिगरेट पॅन्टसोबत, रिंकल पॅन्टसोबत न स्टाईल करता आपण एका शरारासोबत त्याला रिस्टाईल करू शकतो. एखादी अनारकली त्यावेळेची तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ट्राय करू शकताय. खूप जास्त ट्रेंडिंग आणि एक अट्रॅक्टिव्ह लुक तुम्ही याच्यापासून रिक्रिएट करू शकताय. याच्यावरती तुम्ही कोणतेही दागिने जे तुम्हाला जास्त आवडतील ते ट्राय करू शकता. याच्यावरती मात्र मोकळे केस खूप छान दिसतात, वेणी छान दिसते, मस्तपैकी कसंही हेअरस्टाईल जी तुम्हाला आवडेल, पण कसेही विस्कटलेले, न विंचरलेले किंवा मागं उगाचच टांगले ते क्लचर लावून असल्या हेअरस्टाईल अजिबात करू नका, नाहीतर तुम्ही ओव्हरऑल लुकची तिथंच तुम्ही वाट लावून ठेवशीला. असं न करता एक छान हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करा, खूप छान दिसते. आणि तुमचा शरारा जर खूप हेवी असेल तर एक हेवी अनारकली तुम्ही त्याच्यावरती ट्राय करून एक लग्न समारंभाचा सुद्धा लुक याच्यापासून रिक्रिएट करता येतो. किंवा कोणतीही ट्रॅडिशनल, पारंपरिक, एथनिक विअरची जी स्टाईल आहे ती याच्यापासून तयार करता येते. हा इंडो वेस्टर्न लुक अजिबात नाही आहे.
ही एक प्युअर ट्रॅडिशनल लुक देणारी स्टाईल आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला थोडंसं ट्रॅडिशनल दिसायचं आहे, आपल्या संस्कृतीशी रिलेटेड आणि एक झाकून पाकून लुक तयार करायचा असेल, तर खरोखर तुमच्यासाठी हा लुक परफेक्ट आहे. त्यामुळं एक शरारा आणि अनारकली एकदा ट्राय करून बघा. याचं कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्हाला अजिबात रिग्रेट करू देणार नाही. म्हणून हा लुक एकदा तरी तुम्हाला करायला लागतोयच यार. आता तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितलाय आणि तुम्हाला थोडीशी मनात तुमच्या पाल चुकचुकते की यार ही काय तरी सांगायचं विसरल्या. थोड्या लोकांनी गेस पण केला असेल की मी एक स्टाईल जी खूप जास्त शरारासोबत फेमस आहे, पण मी याच्या पूर्ण व्हिडिओत बोललेलीच नाही आहे. कोणती स्टाईल? तुमचा विचार बरोबर आहे. एक शरारा तुम्ही कुर्तीसोबत ट्राय करू शकताय. आता कुर्ती हा माझ्या जीवाभावाचा विषय आहे. मी खरोखर सांगते, कुर्तीला मी एवढ्यांदा रिस्टाईल केले आणि कशासोबत रिस्टाईल केले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. त्यापैकीच ही पण एक पद्धत आहे, कुर्ती विथ शरारा पॅन्ट्स. ऐक, एवढी भारी दिसते, एवढी भारी दिसते. खूप जास्त कम्फर्टेबल, मुवमेंट करायला, हालचाल करायला खूप भारी आहे, खूप इझी जातं. त्यानंतर अजिबात तुम्हाला घुसमटल्यासारखं वगैरे काहीसुद्धा होत नाही. लग्न समारंभ असू दे, कोणतेही कार्यक्रम असू द्यात, कोणतीही पार्टी असू द्या, असं अजिबात नाही आहे की फक्त ट्रॅडिशनलच लुक तयार करता येतो यापासून. अजिबात नाही. तुम्ही इंडो वेस्टर्न लुकसुद्धा कुर्तीचा वापर करू शकताय. कुर्ती शक्यतो निवडलात तरी स्लीवलेस असू द्या किंवा स्ट्रॅप स्लीव्स त्याचे, किंवा स्ट्रॅपी कुर्ती असू द्या, खूप जास्त आणखी थोडं भारी दिसतं. खूपदा असं होतं की आपल्याला एखाद्या मंदिरला जायचं असतं किंवा घरगुती काहीतरी कार्यक्रम असतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे कपडे घातल्यावर जरा जास्तच नटल्यासारखं वाटते किंवा खूप हेवी वाटते आणि खूप साधेही आपल्याला कपडे घालायचे नसतात. आपण एवढं गोंधळात पडलेलं असतो की मग काय घालायचं, तेव्हा ही स्टाईल तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. अति अशी ओव्हर रेटेड अजिबात वाटत नाही. सिम्पल पण खूप जास्त भारी, खूप अट्रॅक्टिव्ह. ही स्टाईल मात्र कोणत्याही वयोगटातल्या स्त्रियांसाठी परफेक्ट आहे. तुमचं वय या स्टाईलला अजिबात मॅटर करत नाही, कारण कुर्तीमध्ये सगळेजणच खूप जास्त कम्फर्टेबल असतात. ॲट द एंड कम्फर्ट मॅटर करतो. तुम्ही ही स्टाईल निवांत डोळं झाकून ट्राय करू शकताय. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मॅटर करतो. ती माझ्यासाठी एक शाबासकीची थाप आहे खरं तर. म्हणून प्लीज यार व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात चिंगूसपणा करू नका. चिंगूसपणा आमच्या इकडे म्हणतात, याला प्युअर मराठीत आता काय म्हणतात माहिती नाही मला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप 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 जास्त प्रेम करा. बाय बाय.